ओके, तर इंट्रोडक्शन टू MSP मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट. स्क्रीन विजिबल आहे? ओके. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे की याच्यामध्ये आपण काय करणार, मोस्टली प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल आहे. ओके, प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स मध्ये अजून आपण प्रायमावेरा आणि MSP हे दोन्ही आहेत. बट प्रायमावेरा मध्ये कसं आहे की लार्ज जे प्रोजेक्ट्स असतात ते आपण मोस्टली त्याच्यामध्ये शेड्यूल करतो किंवा प्लॅन करतो. आणि जे स्मॉल स्केल प्रोजेक्ट्स असतात किंवा जर समजा एखाद्या ग्रुपचा पर्टिक्युलर प्रोजेक्टवर आपण वर्क करतोय तर आपण ते MSP मध्ये प्रोजेक्ट त्याचा शेड्युलिंग करू शकतो. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट करणार आहे. त्याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये काय करत असतो की मेन त्याचं काय की आपण त्याच्यामध्ये प्लॅनिंग आणि कंट्रोल म्हणजे काय की आता आपण जर एखाद्या साईटवर समजा वर्क करतोय किंवा त्या साईटवर आपल्याला पूर्णपणे स्टार्ट टू एंड त्याचा टाइम टू टाइम फिनिश करायचा आहे, क्वालिटी आणायची आहे, एक्स्ट्रा कॉस्ट आपल्याला वाचवायचं आहे, तर त्यावेळेस आपलं काय असायला पाहिजे की त्या पूर्ण प्रोजेक्टवर कंट्रोल असला पाहिजे. तर तो कंट्रोल आपल्याला कशाने येतो, प्लॅनिंगने. आणि असं त्याचं मिनिंग आहे प्लॅनिंग आणि कंट्रोल आपण जे मॅनेजमेंट करणार आहे आपल्या प्रोजेक्टवर, इन शॉर्ट. ओके, आता याच्यामध्ये काय असतं की मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्टमध्ये टाइम मॅनेजमेंट आणि कॉस्ट मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंटमध्ये आपण काय करणार आहे की शेड्युलिंग्स बनवणार आहे आणि जे आपले शेड्यूल्स बनतील त्याच्या हिशोबाने आपल्याला कॉस्ट मॅनेजमेंट करायचं आहे, म्हणजे आपण त्याचं बजेट काढणार आहे. ठीक आहे ना. आता आपल्याला हा जो डेटा आहे स्पेसिफिकली आपल्याला जो टाइमचा डेटा आहे, शेड्युलिंगचा डेटा आहे, प्रोजेक्टचा डेटा आहे, हा डेटा कुठून भेटू शकतो तर ह्या 3 गोष्टीवरून. एक तर क्लायंट आपल्याला सांगेल त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांची जागा किती आहे, त्यांचं काय म्हणजे त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय आहे. त्याच्यानंतर जो कन्सल्टंट असतो जो आपल्याला डिटेल ड्रॉइंग्स देतो तो आपल्याला सांगेल की एक्झॅक्टली आपल्याला किती दिवसात किती वर्क करता येणार आहे, किती आपल्याला फॅब्रिकेशन करणं, किती म्हणजे प्रत्येकाला किती कॉस्ट लागणार आहे ते. आणि हे सगळं एक्झिक्यूट कोण करणार आहे तर हा कॉन्ट्रॅक्टर एक्झिक्यूट करणार आहे, पण हे विथ द मीन्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल. म्हणजे MSPच्या मीन्सने हा कॉन्ट्रॅक्टर जो आहे हा एक शेड्यूल बनवून देतो आणि त्या हिशोबाने तो वर्क करतो. ठीक आहे, त्यानंतर याच्यासाठी आपल्याला बेसिकली काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे अग्रीमेंट्स आपले असणार आहेत ते क्लिअर करावं लागणार आहे, डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, आता का की जर आपण एखाद्या प्रोजेक्टवर वर्क करतोय आणि आपण कोणाला म्हणतोय की मला एक शेड्यूल बनवून दे, तर फर्स्टली ते काम लिगल असलं पाहिजे, त्याचे सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपर असले पाहिजे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर सेकंड आहे बिल ऑफ क्वांटिटी. आता एस्टिमेशन कॉस्टिंग ELC मध्ये आपण ऑलरेडी क्वांटिटीज काढतो, जे डिटेल डायग्राम्स आपल्याला कन्सल्टंट देणार आहे त्याच्याकडनं. ठीक आहे, तर ते आपल्याला ते ड्रॉइंग्स भेटल्यानंतर आपण त्याच्यातून काय काढणार आहे की आपल्याला कधी कोणता रिसोर्स साईटवर अवेलेबल करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण सुरुवातीला एक्सकव्हेशन केल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, PCC. तर मग ते PCC आपल्याला त्यावेळेस अवेलेबल करून द्यायचं आहे साईटवर. म्हणजे याच्याने आपल्याला काय माहिती होईल की आपल्याला किती क्वांटिटी PCCची अवेलेबल करायची आहे. म्हणजे आपल्या एक्सकव्हेशन्स वरून आपण काढू शकतो की किती स्क्वेअर फीटचा आपला गड्डा झालाय, तिथं आपल्याला किती थिक लेअर टाकायचं आहे, त्या हिशोबाने आपण क्वांटिटी काढतो एस्टिमेशन मध्ये आणि मग ती रिसोर्स आपण तिथं अवेलेबल करतो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला जे ड्रॉइंग्स आणि डिझाईन्स आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे शेड्युलिंगसाठी, कारण की त्याच्यानेच आपल्याला एक्झॅक्ट क्वांटिटी, एक्झॅक्ट टाइम, एक्झॅक्ट सगळे डिटेल्स घेणार आहेत. ठीक आहे, आता आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये दोन फेजेस असतात, 2 मेन फेजेस. एक आहे प्लॅनिंग फेज आणि एक आहे एक्झिक्युशन फेज. ओके, प्लॅनिंग मध्ये आपल्याला काय येणार आहे, प्लॅनिंग फेज मध्ये फर्स्ट ऑफ ऑल येतं आपलं टाइम मॅनेजमेंट. म्हणजे हे आपण कसं करणार आहे की डिले नाही झाला पाहिजे, आपला प्रोजेक्ट लांबला नाही पाहिजे खूप, म्हणून आपण काय करणार आहे टाइम मॅनेजमेंट. आणि ते कशा थ्रू करणार आहे, MSP थ्रू. ठीक आहे, त्यानंतर आपलं काय आहे प्रोजेक्ट डिटेल्स. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की फॉर एक्झाम्पल मी घेतलंय मेट्रो किंवा एखादी रेल्वे. जर आपल्याला एखादं रेल्वे किंवा एखादा मेट्रोचा प्रोजेक्ट पूर्ण MSP मध्ये शेड्यूल करायचा आहे. ठीक आहे, तर आता ते असू शकतं की 20 किलोमीटर्सचा माझ्या या एका कॉन्ट्रॅक्टरला असेल, 20 किलोमीटर्स पुढच्या कॉन्ट्रॅक्टरला असेल. ओके, तर मग आता फॉर एक्झाम्पल 20 किलोमीटर्स आपल्या XYZ कॉन्ट्रॅक्टरकडे शेड्यूल आलाय. ठीक आहे, त्याला बनवायचा आहे 20 किलोमीटर्सचा. तर आपण एकदम 20 किलोमीटर्सचा एस्टिमेट किंवा शेड्यूल नाही बनवत. आपण काय करतो, त्याला डिवाइड करतो. फॉर एक्झाम्पल 4-4 मध्ये किंवा 5-5 किलोमीटर्स मध्ये. ठीक आहे, तर मग 4 किंवा 5 किलोमीटर्सचा आपण एक शेड्यूल बनवतो की ह्या 5 किलोमीटर्सच्या डेव्हलपमेंटसाठी मला किती फर्स्ट ऑफ ऑल किती रिसोर्स लागणार आहे, किती क्वांटिटी लागणार आहे, किती मटेरियल लागणार आहे, किती लेबर्स लागणार आहेत. ठीक आहे, तर हे सगळं आपण काय करतो की
डिवाइड करून पूर्ण 20 किलोमीटर्स न घेता 5 किलोमीटर्स वर्क करतो. तर हे सगळं काय आहे, हे प्लॅनिंग मध्ये येतं. ओके, त्याच्यानंतर वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर. मग आपण ते वर्क ब्रेकडाऊन कशाने करतोय, की आपण जर एखादी लाईन 5 किलोमीटरची घेतली आहे, तर 5 किलोमीटर मध्ये आपला तो वर्क आपण ब्रेकडाऊन करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या 5 किलोमीटर्स मध्ये मला किती टाइम लागणार एक्सकव्हेशनला, किती वर्कर्स लागणार आहे, ते सगळं आपण वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर म्हणतो. त्यानंतर आपण जे पण आपल्या साईटवर ऍक्टिव्हिटीज करतो त्या सगळ्या प्लॅनिंग फेज मध्ये येतात. जे पण ऍक्टिव्हिटीज आपण प्लॅन करतोय, त्यानंतर एस्टिमेटेड ड्युरेशन जो असतो, म्हणजे एक एस्टिमेट आपण काढतो की ठीक आहे, इसको 5 दिन लगेगा, याला 5 दिवस लागेल, याला 10 दिवस लागेल. तर ते सगळे जे आहेत ते आपले एस्टिमेटेड ड्युरेशन्स आहेत. ठीक आहे, तर मग हे झाल्यानंतर आपले माइलस्टोन आणि अचीवमेंट. आता माइलस्टोन म्हणजे काय, की आज आपलं पीसीसीचं काम झालं म्हणजे आपला एक माइलस्टोन अचीव्ह झाला. सेकंड आपल्याला फुटिंगचं काम करायचंय, म्हणजे असं आपण एक एक अचीवमेंट करत जातो. आणि याच्या थ्रू म्हणजे आपण काय करणार आहे, की जेव्हा आपला एखादा माइलस्टोन अचीव्ह होईल तर आपण त्याचा एक ड्युरेशन पिरियड काढणार आहे, की हा किती दिवसात झाला. ठीक आहे, तर त्याला आपण एक माइलस्टोन आणि अचीवमेंट, सॉरी दिस इज गोल, असे आपण एक गोल सेट करणार आहे छोटे छोटे. त्या गोल्सला आपण अचीव्ह करत करत पुढे जाणार आहे. लिंकिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे आता काही ऍक्टिव्हिटीज अशा असतात की त्या आधीच्या ऍक्टिव्हिटीवर डिपेंड असतात. फॉर एक्झाम्पल जर गड्डाच केला नाही तर आपण फुटिंग कशी टाकणार. तर ती काय झालंय की आपल्याला पहिले फर्स्ट ऍक्टिव्हिटी फिनिश करावी लागेल, तेव्हाच आपण सेकंड ऍक्टिव्हिटीकडे जाऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला लिंकिंग ऍक्टिव्हिटीज आणि डिपेंडन्सी असं एक कन्सेप्ट आहे. हा पण आपला प्लॅनिंग मध्ये येतो. म्हणजे असं नको व्हायला की सेकंड ऍक्टिव्हिटी स्टार्ट होते आणि फर्स्ट फिनिश होत नाहीये, तर आपलं काय होतं नंतर कोलॅप्स होतो. ठीक आहे, ओके. काही ऍक्टिव्हिटीज आता ह्या अशा असतात. फॉर एक्झाम्पल कोणती ऍक्टिव्हिटी जर असेल, आपण 2 ऍक्टिव्हिटी सोबत स्टार्ट करू शकतो, तर त्याला आपण स्टार्ट टू स्टार्ट ऍक्टिव्हिटी म्हणतो. जर एखादी ऍक्टिव्हिटी अशी असेल की ती स्टार्ट टू फिनिश आपण त्याच्यामध्ये दुसरी ऍक्टिव्हिटी नाही टाकू शकत, तर त्या ऍक्टिव्हिटीला आपण स्टार्ट टू फिनिश ऍक्टिव्हिटी म्हणतो. आणि जर एखादी ऍक्टिव्हिटी अशी असेल की ती म्हणजे एक ऍक्टिव्हिटी फिनिश झाल्यावरच ही ऍक्टिव्हिटी फिनिश होईल, म्हणजे दोघं ऍक्टिव्हिटी सायमल्टेनियसली फिनिश होणार आहे, तर आपण त्याला फिनिश टू फिनिश ऍक्टिव्हिटी म्हणतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण क्रिटिकल पाथ मेथड, सीपी हा आपण बघितलं असणार आहे पीएमईई मध्ये, बरोबर. तर पीएमईई मध्ये आपण काय करतो की क्रिटिकल ऍक्टिव्हिटीज, नॉन क्रिटिकल ऍक्टिव्हिटीज, ऍक्च्युली नॉन क्रिटिकल ऍक्टिव्हिटीज, ओके. क्रिटिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय आणि नॉन क्रिटिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे की एकच, जर एखादी ऍक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट असेल आणि ती ऍक्टिव्हिटी आपण स्किप करतोय, म्हणजे जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे फोकस करतोय, तर आपल्याला एक पॉइंट असा येतो की जो आपल्याला त्या ऍक्टिव्हिटीमुळे आपल्याला पुढे जाऊन अडकावं लागतं, म्हणजे आपला खूप डिले त्या ऍक्टिव्हिटीमुळे होतो. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला हे कळलं पाहिजे, म्हणजे आपण शेड्यूल केलं पाहिजे की क्रिटिकल ऍक्टिव्हिटी कोणती आहे, कोणत्या ऍक्टिव्हिटी शिवाय आपलं प्रोजेक्ट पुढे जाऊ शकत नाही. सेकंड, नॉन क्रिटिकल ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये आपल्याला माहित असलं पाहिजे की ही ऍक्टिव्हिटी जर समजा आपण पुढे जाऊ नाही केली तरी आपल्या प्रोजेक्टला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. फॉर एक्झाम्पल जर प्लास्टरिंग किंवा कलरिंग, तर हे जे आहेत हे एवढे इसेन्शियल नाहीयेत, म्हणजे नॉन क्रिटिकल ऍक्टिव्हिटीच्या अंडर ते फॉल होतात. ठीक आहे. फ्लोट ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, की एखादी जर ऍक्टिव्हिटी असेल की जी आपण नाही केली तरी चालतं. फॉर एक्झाम्पल जर आपण पॅराफिट पर्यंत आलोय, पॅराफिट झाल्यानंतर जर समजा आपण तिथे डीपीसी नाही करत आहे, ठीक आहे, तर मग ती एक फ्लोट ऍक्टिव्हिटी झाली. ठीक आहे, ठीक आहे. आता कॉस्ट मॅनेजमेंट, कॉस्ट मॅनेजमेंट मध्ये काय काय येणार आहे, आपले 3 M's येणार आहे. 3 M's म्हणजे काय, की आता आपल्याला कॉस्ट कुठे कुठे द्यावं लागणार आहे. ठीक आहे, एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटवर आपल्याला कॉस्ट 3M, आणि फर्स्ट M आहे आपला मॅन पॉवर. मॅन पॉवर हा मोस्ट क्रुशियल असणार आहे. याला आपल्याला रोज डे टू डे आपली जी साईटचं वर्किंग आहे ते ह्युमन पॉवरने होणार आहे. ठीक आहे, तर ह्युमन पॉवरने होणार आहे, त्यामुळे आपल्याला मॅन पॉवर तिथं खूप इसेन्शियल आहे. त्यामुळे आपल्याला त्याला आरच्या बेसिसवर पे करावं लागतं. आता मॅसन्स जे असतात किंवा लेबर्स जे असतात ते आरच्या हिशोबाने पे करून घेतात. 9 to 6 ते करत असेल तर मग 9 to 6 मध्ये 1 hour त्यांचा लंच असतो, बाकी ते वर्क करतात, त्या हिशोबाने ते पैसे घेतात. तर हे आपला मोस्ट इम्पॉर्टंट कॉस्ट मॅनेजमेंट साठी असला पाहिजे, म्हणजे आपल्याकडे नेहमी यांच्यासाठी एक कॉस्ट अलॉटेड असलीच पाहिजे. जर आपल्याकडे मॅन पॉवर नसेल तर आपण मशिनरी घेऊन काहीच करू शकत नाही, मटेरियल घेऊन पण काहीच करू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे सेकंड आपल्याकडे काय ऑप्शन आहे की मशिनरी.
ठीक आहे. आता आपल्याकडे जर एखादं साईट आपण क्लिअर करतोय तर तिथे आपल्याला क्रेन्स वगैरे लागतील, ते सामान उचलायला वगैरे वगैरे. तर आपल्याला मशिनरी पण इम्पॉर्टंट आहे. आणि थर्ड आहे मटेरियल. ठीक आहे. मॅन पॉवर, मशिनरी आणि मटेरियल हे 3M आहे आपले टोटल कन्स्ट्रक्शन साईटवर. ठीक आहे. मटेरियल आपल्याला काय लागणार आहे, टन मध्ये किंवा नंबर मध्ये, नंबर ऑफ डोअर्स, नंबर ऑफ विंडोज किंवा इतक्या टनचं हे वगैरे वगैरे असं. तर हे आपले 3M आहे. ठीक आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी कॉस्ट, टोटल प्रोजेक्ट कॉस्ट आणि कॅश फ्लो ह्या गोष्टी पण आपण शेड्यूल केल्या पाहिजे की एका ऍक्टिव्हिटीला किती कॉस्ट लागतोय, त्याच्यानंतर त्याचा टोटल प्रोजेक्टचा किती कॉस्ट येणार आहे, आणि लास्ट म्हणजे कॅश फ्लो, म्हणजे कॅश आपली जाणं येणं जे पण असतं ते एक फ्लो मध्ये आलं पाहिजे. आणि एकदम अशा टाइमला आपण नाही पोहोचलो पाहिजे की आपल्याकडे नेक्स्ट ऍक्टिव्हिटीला आपल्याकडे कॅशच नाहीये. तर हे काम कोणाचं आहे, कॉन्ट्रॅक्टरचं. हे शेड्युलिंग मध्ये सगळं येतं. कारण की जर त्याला माहित असेल की पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे, आता मोस्टली स्लॅबला आपण एकदम इसेन्शियल म्हणू शकतो, कारण की तो ज्या दिवशी स्टार्ट केला त्या दिवशीच फिनिश करावा लागतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच दिवशी तेवढं कॅश, तेवढी मॅन पॉवर, तेवढं मटेरियल आणि तेवढं मशिनरी पण अवेलेबल असली पाहिजे. तर त्यामुळे कॅश फ्लो हा खूप व्हायटल रोल प्ले करतो जेव्हा इट कम्स टू सम सर्टन ऍक्टिव्हिटीज. ओके. हो, ठीक आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आपण एक बेसलाईन किंवा एक टार्गेट सेट केलं पाहिजे की आज माझं एवढं काम झालं पाहिजे तेव्हा माझं नेक्स्ट टाइम एवढं एवढं होणार आहे. ठीक आहे. तर हे सगळं जे आहे प्लॅनिंग मध्ये पण येतं. आता हे प्लॅनिंग झाल्यानंतर आपलं लास्ट आहे एक्झिक्युशन फेज. याच्यामध्ये आपण डायरेक्टली ऑन साईट जे पण प्लॅन्स केले ते एक्झिक्यूट करतो. ओके. आता याच्यामध्ये काय करावं लागेल, आपल्याला कलेक्शन्स करावं लागेल. प्रोजेक्टचा जो प्रोग्रेस असतो, म्हणजे आता आपण शेड्यूल तर बनवलंय, पण त्या शेड्यूलच्या हिशोबाने आपलं जे साईटवरचं काम आहे ते पण जायला पाहिजे. राईट. शेड्यूल बनवून त्याला जर ऍप्लिकेशनच नाहीये तर मग म्हणजे आपले काही काही ऍक्टिव्हिटीज ओव्हरलॅप होतील आणि तो शेड्यूल काही कामी येणार नाही. त्यामुळे आपल्याला साईटवर जाऊन त्यांचे प्रोग्रेसचा नेहमी रिपोर्ट ठेवावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर जे पण आपण आता व्हॅल्यूज काढतोय तर त्या अर्न व्हॅल्यू मॅनेजमेंट मध्ये येतात. ते म्हणजे की आपण टोटल जितकी व्हॅल्यू एस्टिमेट केली आहे त्यातून जर आपण कोणती सेव्ह करून दुसऱ्या याला वापरू शकतो तर ती त्यातून अर्न झालेली व्हॅल्यू आहे. ओके. आता याच्यामध्ये काय होतं की काही काही प्रोजेक्टचे परफॉर्मन्स स्लो असतात, काही काही फास्ट असतात, काही काही ऍव्हरेज असतात. ठीक आहे. तर हे आपल्याला मॉनिटर करावं लागतं. तर हे एवढं सगळं जे आहे ते सगळं आपलं शेड्युलिंग, क्रिटिकल पाथ हे सगळं आपलं इंट्रोडक्शन मध्ये येतं. ओके. क्लिअर आहे. ओके. हा MSP चा डॉक्युमेंट ओपन करते मी. ओके. तर ओके, ठीक आहे. तर हा जो आहे हा MSP चा डॉक्युमेंटची मेन टॅब आहे, विंडो. ठीक आहे. आता आपलं याचं थोडंफार इंट्रोडक्शन काल झालंय, बट अगेन मी थोडं रिपीट करते. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे की आपल्याला ह्या टोटल ह्या विंडोला आपण गॅन चार्ट म्हणतो, इथं दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हा जो आहे हा आपला ऍक्टिव्हिटी पॅनल आहे किंवा टास्क पॅनल म्हणू शकतो, आणि इकडे जो आहे आपला बार चार्ट फॉर्म होत जातो. ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की इथं आपल्याला जे डेट्स वगैरे दिसतात आहे, त्यानंतर इथं आपल्याला काही लाईन्स दिसतात आहे. ठीक आहे. सम लाईन्स थोडस एक वॉटरमार्क इफेक्ट देतात आहे. तर त्याचं काय मिनिंग आहे ते वगैरे. ठीक आहे. तर याचं मिनिंग काय आहे की इथं आपण जसे जसे आपले टास्क टाकू, इथं आपलं त्याचे ड्युरेशन्स टाकू, त्याची स्टार्ट डेट टाकू, फिनिश डेट टाकू, इथं नंबर ऑफ डेज वगैरे येतील. तर याच्यामध्ये जो वर्किंग पिरियड आहे, म्हणजे आपला जो मॅन पॉवर जेव्हा वर्क करतोय तर तो मंडे टू फ्रायडे वर्क करतोय. इथं आपल्याला मंडे टू फ्रायडेचे यांनी ओपन ब्लँक स्पेस दिली आहे, आणि सॅटर्डे संडे हा बाय डिफॉल्ट ऑफ दाखवलेला आहे. त्यामुळे ह्या लाईन्स इथं वॉटरमार्क काइंड ऑफ थोडे ग्रे लाईन्स दिसतात. ठीक आहे. त्यानंतर वरती आलो. हा, हे आपलं बाय डिफॉल्ट सेटिंग आहे. आपण याच्यात आता काहीच चेंजेस केला नाहीये. हे आपलं ओपन केल्या केल्या जी सेटिंग आहे ती अशी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं फाईलचं टास्क भेटेल, सॉरी फाईलचं टॅब भेटेल. याला ओपन केलं तर आपले नॉर्मल जे ऑप्शन्स आहे, न्यू, ओपन, सेव्ह ॲज, प्रिंट, शेअर, एक्सपोर्ट ऑप्शन्स असे आपल्याला इथं दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर ही जी आहे ही आपली मेन टूलबार आहे. ठीक आहे. या टूलबार शिवाय आपल्याला इथं रिसोर्स प्लॅनिंगचा टूलबार आहे, प्रोजेक्ट प्लॅनिंगचा टूलबार आहे, त्याची रिपोर्ट जनरेट करायचा टूलबार आहे, व्ह्यू टूलबार वगैरे पण आहे, आणि फॉर्मॅटिंगचा लास्ट टूलबार आहे. फॉर्मॅटिंग म्हणजे आपण याला मॉडिफाय टूलबार म्हणू शकतो. आपण जे पण ड्रॉ केलंय, जे पण बनवलंय त्याला आपण इथून मॉडिफाय करू शकतो.
ठीक आहे. आता आपण इन केस फर्स्ट आपला टास्क टूलबार मध्ये इथं आपल्याला क्विक ऍक्सेस बार दिलेला आहे. सेव्हचा आपण इथून करू शकतो इझिली, अनडू रिडू. ठीक आहे, हे ऑप्शन्स आपल्याला इथे दिलेले आहेत. इकडे आपल्याला मिनिमाइज क्लोज वगैरे हे ऑप्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे. आता इथं हा जो आहे हा टोटल एरिया आपल्याला इथं गॅन चार्ट दिलेला आहे, हा आपल्याला क्रिएट करायचा आहे. इथं आपण तो कसा क्रिएट करणार. बट इथं जायच्या आधी आपण मेन म्हणजे काय करू की आपलं जसं आपण एखादं ड्रॉइंग बनवताना वगैरे युनिट सेट करतो तसं इथं आपण कॅलेंडर सेट करू शकतो. ठीक आहे. तर कॅलेंडर कसं सेट करणार, आपण फाईल मध्ये जाणार. फाईल मध्ये आपल्याला ऑप्शन्स म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन्स मध्ये आल्यानंतर इथं आपल्याला शेड्यूल म्हणून थर्ड ऑप्शन दिलेलं आहे, शेड्यूल. शेड्यूल मध्ये आल्यानंतर इथं काय दाखवतंय, हे वीक स्टार्ट्स ऑन. यांची वीक कधी स्टार्ट होते हे इथं त्यांनी दाखवलंय. तर इथं आपण वीक स्टार्ट ऑन संडे म्हणून दिलेलं आहे. जर आपण इथून क्लिक केलं तर हे ड्रॉपडाऊन मध्ये आपल्याला सगळे डेज आहेत. आता प्रत्येक कंट्रीचा वेगळा वेगळा स्टार्टिंग वीक असतो. ठीक आहे. तर आपला इंडियाचा काय आहे, आपण मोस्टली मंडेला स्टार्ट करतो. ठीक आहे. आणि इथं दिलंय आपल्याला फिस्कल इयर स्टार्ट्स इन. आता याचं मिनिंग काय आहे की बजेट जे निघतं आपलं गव्हर्नमेंट, प्रत्येक कंट्रीचं गव्हर्नमेंटचं एक बजेट असतं. तर ते बजेटिंगचं फायनान्शियल इयर कोणतं आहे. तर आपलं आपण इथं जे पण असेल ते इथं ड्रॉपडाऊन मधून सिलेक्ट करून टाकू शकतो. आपल्याला जे पाहिजे ते आपण मोस्टली मार्च वगैरे टाकू शकतो. ठीक आहे. त्यानंतर स्टार्ट टाइम काय असतो, आपल्या वर्कर्सचा स्टार्ट टाइम काय असतो, त्यानंतर एंड टाइम काय असतो, हे सगळे नंबर ऑफ आवर्स आपण किती वर्करला देतोय वगैरे हे सगळं आपण इथून प्लॅन करू शकतो. पण राईट नाव आपण हे नाही करणार आहे, हे जसं आहे तसं आपण सोडून याला ओके करणार आहे. ठीक आहे. आता मला नेक्स्ट एक सेकंड, फाईल ऑप्शन्स, ठीक आहे. प्रोजेक्ट मध्ये येणार आपण. प्रोजेक्ट मध्ये प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन वर जाणार. ठीक आहे. प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन वर आल्यानंतर इथं आपल्याला आपल्या प्रोजेक्टची ऍक्च्युअली स्टार्ट डेट आता हे सगळं दिसतंय. आता ही बाय डिफॉल्ट जी आली आपण काय आली इथं मंडे, म्हणजे आपण आता काय केलं की आपला डे सेट केला मंडे टू फ्रायडे. आता हे फ्रायडे आलंय. ठीक आहे. मंडे टू फ्रायडे सेट केल्यामुळे इथं हे डेट आली, पण बाकीचं सगळं आपण चेंज नाही करू शकत. तर हे चेंज करायसाठी आपल्याला काय करावं लागेल की याच्यात एक कॅलेंडर सेट करावं लागेल. आता कॅलेंडर सेट करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, हे मी क्लोज करते. फाईल मध्ये ऑप्शन्स मध्ये डिस्प्ले मध्ये जायचं. ठीक आहे. डिस्प्ले मध्ये आल्यानंतर इथं आपल्याला कॅलेंडर दिलेलं आहे. आता इथं फर्स्ट इथं काय दिलं यांनी, करन्सी USD. ठीक आहे. करन्सी आपली कोणती असणार आहे, INR. तर इथं आपण सिलेक्ट करणार इंडियन रुपी INR. ओके. INR केल्यानंतर थोडं लोड घेईल ते, चालेल का, नॉट रिस्पॉन्डिंग. ओके. INR. ओके. इथं रुपी आला, इथं सिम्बॉल आला आणि इथं डेसिमल आपल्याला डिजिटचं ऑप्शन आलंय. इथं आपण काय करू शकतो की आपल्याला जे डेसिमल डिजिट्स इथं टाकायचे म्हणजे पॉइंट मध्ये, तर ते आपण इथून सेट करू शकतो, 1 डेसिमल और 2 डेसिमल. ठीक आहे. हे झालं. याला ओके करणार. ओके. आता इथून आपण काय करणार आहे, शेड्यूल मध्ये. ठीक आहे. इथून आपण आपला टाइम आपल्याला जर चेंज करायचा असेल तर तो टाइम चेंज करू शकतो की आपले वर्कर्स कधी इथं येतात. ठीक आहे. तर आपण 9 to 6 असं याला टाकू शकतो, 6 PM. ठीक आहे. आणि पर डे आपला वर्क आवर इथं कॅल्क्युलेट झालाय. ठीक आहे. आता याच्यामध्ये लंच ब्रेक वगैरे पण असतात, तर ते कसे टाकायचे ते आपण नेक्स्ट सेशनला बघू. ठीक आहे. इथं आपल्याला एवढं झालंय. आता मी फर्स्ट जो टास्क दिला होता तो आपला फर्स्ट टास्क काय होता की इथं आपल्याला टास्कचं नेम टाकायचं होतं, इथं स्टार्ट डेट आणि इथं फिनिश डेट. आता फॉर एक्झाम्पल आपण केलं होतं फर्स्ट साईट क्लिअरन्स. ओके. आणि याचं आपण स्टार्ट डेट टाकली होती. ड्रॉप डाऊन मधून जी पण आपल्याला डेट पाहिजे ती मी टुडे घेतलं. आजपासून माझं कधीपर्यंत चालणार आहे ते आपण इथं डेट टाकली होती.
ठीक आहे. अल्टिमेटली इथं नंबर ऑफ डेज कॅल्क्युलेट होतात आणि जसे नंबर ऑफ डेज इथं कॅल्क्युलेट होतात ते ठीक आहे. तसं इथं एक चार्ट क्रिएट होतो. ठीक आहे. झालंय का तुमचं? आवाज येतोय ना ऑनलाईन? स्वराज, अक्षय, हॅलो, समजलंय का एवढं? यस सर, येतो आवाज. तर मग तुमचं आजचं टास्क हेच आहे ऍक्च्युली. या टास्क मध्ये आपल्याला काय करायचं की स्टार्टिंग पासून आपल्या साईटवर जे जे ऍक्टिव्हिटीज होणार आहेत त्या ऍक्टिव्हिटीज इथं लिंक करायच्या आहे सगळ्या. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल हे जे आहेत हे ऍक्टिव्हिटीज आपल्याला इथं प्लेस करायच्या आहे. इथं स्टार्ट डेट टाकायची आहे ड्रॉपडाऊन मधून आपल्याला जी पण पाहिजे ती. ठीक आहे. आपल्याला जी डेट आपल्याला होणार आहे त्या डेट पासून आपल्याला नेक्स्ट डेट पर्यंत वर्क करायचं. एक सेकंड, टुडे. ठीक आहे. असं आपण इथं जे डेट्स टाकतोय तर अप्रॉक्सिमेटली नंबर ऑफ डेज तिथं आपल्याला दिसतात आहे. 22, 25. ओके. नंबर ऑफ डेज इथं दिसतात आहे आणि तसं आपल्या इकडे चार्ट फॉर्म होतोय. ठीक आहे. तर तुम्हाला हे ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे आणि उद्या रिपोर्ट करायचे. एनी डाऊट?